चॅप्टरची समरी. चॅप्टरमध्ये आपण काय काय पॉईंट डिस्कस केले, काय काय पॉईंट्स बघितले, त्याचे क्विक डिस्कशन. चॅप्टर आहे लॉ ऑफ मोशन. तर आपण यामध्ये सुरुवात केली होती विथ वर्ड मोशन. मोशन म्हणजे काय, तर मोशन समजण्यासाठी आपण अजून एक टर्म कंपॅरेटिव्ह घेतली होती. दॅट टर्म इज रेस्ट. रेस्ट आणि मोशन या दोन वर्ड्समधला आपण फरक समजून घेतलेला. सो एखादा ऑब्जेक्ट रेस्ट कंडिशनमध्ये आहे किंवा मोशन कंडिशनमध्ये आहे किंवा मोशनमध्ये आहे, हे आपण कसं डिसाईड करत होतो, त्यासाठी आपण चेक करत होतो ऑब्जेक्टची पोझिशन. ऑब्जेक्टची पोझिशन आपण चेक करत होतो तो विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि त्यानंतर आपल्याला कळलेलं की फक्त टाईमसोबत नाही तर आपल्याला विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंगसुद्धा ऑब्जेक्टची पोझिशन चेक करायची असते. राईट. सो इफ ऑब्जेक्ट चेंजेस इट पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाईम, विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, देन दॅट ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन. जर एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाईम, विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग चेंज होत असेल तर आपण बोलतो तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. अदरवाईज आपण असं कन्सिडर करतो की तो ऑब्जेक्ट रेस्ट कंडिशनमध्ये आहे. रेस्ट म्हणजे स्थिर, मोशन म्हणजे गतीमध्ये असणे. ओके, हे तर आपल्याला माहिती आहे. तर यामध्ये ही सराउंडिंगचं काय आहे, सराउंडिंगचा काय रोल आहे ते समजण्यासाठी आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेतलेलं. 3 फ्रेंड्स आपण घेतलेले ए बी सी. त्यामध्ये हा जो सी आहे हा ग्राउंडवर उभा आहे, हे दोघं एअरमध्ये आहे, हे प्लेनमध्ये बसलेले आहे. आणि त्यानंतर आपण डिसाईड केलेली एची स्टेट काय आहे, ए रेस्टमध्ये आहे का मोशनमध्ये आहे, आपल्याला डिसाईड करायचं होतं अकॉर्डिंग टू बी आणि सी. बी जो आहे, बी हा याच्या शेजारी बसलेला आहे. बी बघतो ए रेस्ट कंडिशनमध्ये आहे, ए हलत नाही आहे, ए आहे त्या पोझिशनमध्ये आहे. त्याची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाईम, विथ रिस्पेक्ट टू दिस सराउंडिंग चेंज होत नाही. त्यामुळे बीच्या अकॉर्डिंग ए होता रेस्ट कंडिशनमध्ये. बट सी जो ग्राउंडवर उभा आहे तो बघतोय की प्लेन आकाशामध्ये मूव्ह होत आहे. त्याचाच अर्थ काय, प्लेनसोबत ही व्यक्तीसुद्धा मूव्ह होते, म्हणजे याच्या अकॉर्डिंग ही व्यक्ती असणार आहे मोशनमध्ये. सो एक व्यक्ती रेस्टमध्ये पण असू शकते किंवा मोशनमध्ये पण असू शकते, डिपेंडिंग की आपला ऑब्झर्वर कुठे आहे किंवा आपण सराउंडिंग काय घेतो त्याच्या अकॉर्डिंग एखाद्या व्यक्तीची पोझिशन आपण डिसाईड करतो किंवा एखादा व्यक्ती मोशनमध्ये आहे का रेस्टमध्ये आहे आपण डिसाईड करतो. म्हणून आपण बोललेलो मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. रिलेटिव्ह काय का, कारण इन रिलेशन टू ऑब्झर्वर किंवा इन रिलेशन टू सराउंडिंग एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असू शकतो किंवा रेस्टमध्ये असू शकतो. तर हे लक्षात ठेवण्यासाठी मी सांगितलेलं की आपण मराठीमध्ये बोलतो जशी दृष्टी तशी सृष्टी. आपण जसं बघणार तसं आपल्याला दिसणार, आपण जसं बघणार तसं आपल्याला दिसणार आहे. सो दिस इज अबाउट रेस्ट अँड मोशन. काही ऑब्जेक्ट्स आपण असे बघितले, काही एक्झाम्पल आपण असे बघितले की ज्याच्यामध्ये मोशन आपल्याला दिसत नाही बट मोशन ॲक्च्युली होत असते. फॉर एक्झाम्पल वाऱ्याची झुळूक. ओके, यामध्ये जे पार्टिकल्स असतात ते आपल्या डोळ्यांनी दिसत नाही बट स्टील देअर इज मोशन. असे काही एक्झाम्पल असतं आपल्या आजूबाजूला की ज्याच्यामध्ये मोशन होत असते बट फक्त एवढं की आपल्याला ते डोळ्यांनी दिसत नाही. अनदर एक्झाम्पल आपण घेतलेलं इव्हॅपोरेशनचं सुद्धा एक एक्झाम्पल आपण या केससाठी घेतलं होतं. ओके, रेस्ट आणि मोशन डिस्कस केल्यानंतर आपण मूव्ह झालेलं दोन इम्पॉर्टंट टर्म्सकडे. एक होतं डिस्टन्स, एक होतं डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याचा अर्थ काय, हे जे 2 टर्म्स आहे ह्या 2 टर्म्स अंतराशीच रिलेटेड आहे बट या दोघांचा अर्थ वेगवेगळा आहे. अर्थ वेगवेगळा आहे म्हणजे काय, ए आणि बी असे 2 प्लेसेस आहे. ओके, एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती त्या व्यक्तीला बीपासून स्टार्ट करायचं आहे आणि एला येऊन पोहोचायचं. सो बी स्टार्ट पॉईंट, ए इज एंड पॉईंट. तर ती व्यक्ती लेट्स से असा पाथ घेते, असा जाऊन अशी जाते ती. लेट्स से हा पॉईंट डी आहे, म्हणजे त्या व्यक्तीने पाथ कसा घेतला, ती आधी बी टू डी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि त्यानंतर डी टू ए हे डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलं टू रीच टू पॉईंट ए. ओके, हा एक पाथ आहे. आणि बी आणि ए हे जे 2 पॉईंट्स आहे याच्यामध्ये असणार शॉर्टेस्ट और मिनिमम डिस्टन्स आहे ए बी. तर ह्या केसमध्ये हा जो पाथ आहे बी टू डी आणि डी टू ए, हा जो टोटल पाथ की जो ह्या व्यक्तीने फॉलो केला, इथे उभा असणाऱ्या व्यक्तीने हा जो पाथ फॉलो केला, ही जी टोटल पाथ लेंथ आहे, दिस टोटल पाथ लेंथ इज डिस्टन्स. आणि 2 पॉईंट म्हणजे स्टार्ट पॉईंट एंड पॉईंट किंवा 2 लोकेशनमध्ये असणारा मिनिमम और शॉर्टेस्ट डिस्टन्स जे असतात त्याला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट. त्यामुळे इथे ए बी हे काय असणार आहे, ए बी डिस्प्लेसमेंट. समजते. तर ज्यावेळेस एखादा व्यक्ती एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जातो, त्या 2 पॉईंटमध्ये मिनिमम किती डिस्टन्स आहे किंवा शॉर्टेस्ट किती डिस्टन्स आहे ते असतं डिस्प्लेसमेंट. आणि त्यानंतर त्यांनी ॲक्च्युअल जो पाथ फॉलो केला, ॲक्च्युअल ज्या रस्त्याने तो गेला आहे त्या रस्त्याची लांबी किंवा त्या पाथची लेंथ म्हणजे ते असतं डिस्टन्स. ओके, हे तर माहिती आहे आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. अजून यामध्ये काय होतं की हा जो डिस्टन्स आहे, जर एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल, एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होते, त्या केसमध्ये डिस्टन्स जे आहे डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे, डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसेल. ओके, डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं, 0 सुद्धा असू शकतं. ते समजण्यासाठी एक एक्झाम्पल
सपोज एक सर्क्युलर पाथ आहे, एक व्यक्ती इथून स्टार्ट करते पॉईंट एपासनं, त्यानंतर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करून परत ती पॉईंट एला येते आणि लेट्स से हे डिस्टन्स आहे 5 किलोमीटर एवढं टोटल. तर ह्या केसमध्ये डिस्टन्स किती असणार आहे 5 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, ती व्यक्ती इथून स्टार्ट करते परत ह्याच पॉईंटला येते, म्हणजे त्या व्यक्तीसाठी स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट सारखं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट यामध्ये असणार मिनिमम डिस्टन्स ऑफ शॉर्टेस्ट पाथ लेंथ, करेक्ट. तर या केसमध्ये एंड पॉईंट स्टार्ट पॉईंट सारखं आहे, त्यामुळे त्याचं डिस्प्लेसमेंट किती असणार, डिस्प्लेसमेंट असणार आहे 0. ओके, डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे 0. त्यामुळे असं पण होऊ शकतं की आपल्याला काही केसेसमध्ये डिस्प्लेसमेंट हे 0 मिळू शकतं. ओके, डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स नेहमी डिस्प्लेसमेंटपेक्षा मोठं असेल किंवा त्याच्या इक्वल असेल. ओके, डिस्प्लेसमेंट कधीच डिस्टन्सपेक्षा मोठं नसणार आहे. यासाठी अगेन एक्झाम्पल, आपण एक एक्झाम्पल बघितलं की सपोज एक बॉल थ्रो केलेला आहे, बॉल ह्या पॉईंटपासून थ्रो केला, तो इथे येऊन पडलेला आहे. हे बॉलची ॲक्च्युअल पाथ लेंथ आहे, सो दिस इज डिस्टन्स फॉर बॉल. ओके, दिस इज डिस्टन्स कवर्ड बाय बॉल. आणि जर आपण हा जो बॉल मूव्ह होत आहे, ह्या बॉलची जर आपण शॅडो बघितली, वरतून टॉर्च लावलं, त्याची जर शॅडो बघितली, त्याची शॅडो अशी या पाथमध्ये मूव्ह होणार आहे. सो दिस इज डिस्प्लेसमेंट, राईट. तर इथे जर तुम्ही बघितलं, डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. अनदर केस, ज्या केसमध्ये सपोज ऑब्जेक्ट जो आहे तो ह्या पॉईंटपासून स्टार्ट होतो, ह्या पॉईंटला येऊन थांबते, स्ट्रेट पाथ आहे. यामध्ये डिस्टन्स काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे AB. त्यानंतर ए आणि बी या स्टार्ट आणि एंड पॉईंटमध्ये असणार मिनिमम डिस्टन्स किती असणार आहे, मिनिमम डिस्टन्स सुद्धा AB एवढंच असणार आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इक्वल आहे. ह्या केसमध्ये डिस्टन्स इज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. बट अशी कोणतीच केस तुम्हाला मिळणार नाही की ज्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट डिस्टन्सपेक्षा मोठं आहे. ओके, क्लिअर आहे. तर हे होतं अबाउट डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. त्यानंतर आपण बघितलेलं स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीड आणि व्हेलॉसिटी यामध्ये आपण बघितलं, व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी मीन्स स्पीड विथ डायरेक्शन. तर त्याला आपण बोलतो व्हेलॉसिटी. स्पीड स्केलर क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, कारण त्याच्यामध्ये आपण डायरेक्शनचा सुद्धा विचार करतो. तर स्पीड जो आहे, स्पीड आपण रिलेट करतो डिस्टन्स सोबत आणि व्हेलॉसिटी आपण रिलेट करतो डिस्प्लेसमेंट सोबत. तर एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड म्हणजे काय, स्पीड इज टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल पर युनिट टाईम किंवा टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टोटल टाईम टेकन. त्याच पद्धतीने व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम किंवा टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम टेकन. ओके, हे तर माहिती आपल्याला. स्पीड आणि व्हेलॉसिटी म्हणजे जनरली आपण डिस्टन्स अपॉन टाईम असं आपण कन्सिडर करू शकतो. स्पीडला आणि व्हेलॉसिटीला कन्सिडर करू शकतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता हे जे आहे याचं युनिट काय होतं, स्पीड आणि व्हेलॉसिटी याच्यामध्ये फरक आहे. एक स्केलर आहे, एक वेक्टर आहे, बट याचं युनिट सारखंच असणार आहे. डिस्टन्स असेल, डिस्प्लेसमेंट असेल, आपण ते नेहमी मीटरमध्ये मेजर करतो. टाईम आहे, टाईम आपण नेहमी सेकंडमध्ये मेजर करतो. सो SI युनिट आहे त्याचं मीटर पर सेकंड. जर आपण CGS सिस्टम फॉलो करत असेल तर CGS सिस्टमसाठी हे युनिट असणार आहे सेंटीमीटर पर सेकंड. नेक्स्ट होतं इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन. स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी म्हणजेच काय, स्पीड विथ डायरेक्शन. ते आपण त्याचे 3 केसेस घेतलेल्या. एका फर्स्ट केसमध्ये आपण काय केलेलं, स्पीड चेंज केलेला, डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवली होती. त्या केसमध्ये व्हेलॉसिटी काय होते, व्हेलॉसिटी चेंज होते, हे आपल्या लक्षात आलेलं. त्यानंतर एका केसमध्ये आपण स्पीड तसाच ठेवला, डायरेक्शन चेंज केली, त्या केसमध्ये सुद्धा व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. आणि ज्यावेळेस आपण स्पीड आणि डायरेक्शन दोघंही चेंज करणार आहोत, त्या केसमध्ये सुद्धा व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. ओके, आठवते, हे आपण त्याचे 3 एक्झाम्पल्स घेतले होते. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलेलं युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे काय, एखादी मोशन जी एका लाईनमध्ये होते, स्ट्रेट लाईनमध्ये होते, त्याला आपण बोलतो लिनियर मोशन. तर यामध्ये युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म, युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. एक आहे युनिफॉर्म आणि एक आहे नॉन युनिफॉर्म. तर हा फरक समजण्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलेलं होतं. सपोज एखादी गाडी आहे, लेट्स से कार आहे, ती कार हायवेवरती एका पर्टिक्युलर स्पीडने चालते, लेट्स से 60 km/h या स्पीडने चालते. या केसमध्ये काय होतं, स्पीड जो आहे, स्पीड सेमच राहणार आहे, कॉन्स्टंट स्पीडने चालली. त्यामुळे ही जी कार आहे, ही कार इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम कव्हर करते, राईट. इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल कव्हर करते. सो दिस इज युनिफॉर्म लिनियर मोशन. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे आपण हे एक्झाम्पल कन्सिडर केलं, सेम कार जर सपोज ट्रॅफिकमध्ये आली किंवा सिटी एरियामध्ये आली, त्या केसमध्ये ती ट्रॅफिकमुळे काय होणार आहे, ट्रॅफिकमुळे
जे तिन्ही टाईम आपण जर टाईम इंटरवल फिक्स ठेवलं त्या टाईम इंटरवलमध्ये कव्हर केलेले डिस्टन्सेस डिफरंट असणार आहे. सो नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनसाठी आपण असं लिहू शकतो, अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल. So this is example of non-uniform linear motion in equal time interval. ओके, इथे इम्पॉर्टंट काय आहे, इक्वल टाईम. इथे अनइक्वल टाईम इंटरवल नाही, इक्वल टाईम इंटरवल. ओके, होतं लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. त्याचे आपण टेक्स्टबुकमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं, अमर अकबर अँथनीच्या असे 3 व्यक्ती आहेत, ते 3 कार घेऊन जात आहे. मग त्या केसमध्ये युनिफॉर्म लिनियर मोशन कोणती आहे किंवा युनिफॉर्म स्पीड किती आहे कारचा वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या. त्यानंतर आपण आलेलो नेक्स्ट टर्मकडे, ॲक्सेलरेशन. ज्या पद्धतीने डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी आहे त्या पद्धतीने नेक्स्ट टर्म आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, ॲक्सेलरेशन इज रिलेटेड टू वेलॉसिटी. ॲक्सेलरेशन आपण डिनोट करतो स्मॉल एनी. आणि ॲक्सेलरेशन म्हणजे असतं चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाईम. अगेन ॲक्सेलरेशन हे सुद्धा असणार आहे वेक्टर क्वांटिटी. चेंज इन वेलॉसिटी तर आपण जसं कन्सिडर केलं, एखाद्या ऑब्जेक्टची सुरुवात त्याची इनिशियल वेलॉसिटी यू आहे, फायनल वेलॉसिटी व्ही आहे. इनिशियल इज यू, फायनल इज व्ही. तर चेंज किती असणार आहे, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. फायनल आहे व्ही, इनिशियल आहे यू. सो ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. दिस इज फॉर्म्युला फॉर ॲक्सेलरेशन. आपण एक स्लाईडचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. एखाद्या व्यक्ती स्लाईडवरून ज्यावेळेस खाली येते त्यावेळेस आपण 3 पॉईंटला तिची वेलॉसिटी चेक केलेली, वेलॉसिटी चेंज होते म्हणजे तिथे आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनमध्ये आपण अगेन बघितलेलं 3 टाईप, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ॲक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे काय, एची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे, एची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह म्हणजे न्यूमरेटर पॉझिटिव्ह. न्यूमरेटर पॉझिटिव्ह केव्हा असेल, ज्यावेळेस ही जी सबट्रॅक्शन आहे ही सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मोठ्या नंबरमधून आपण लहान नंबर मायनस करतो त्यावेळेस न्यूमरेटर पॉझिटिव्ह असणार. याचा अर्थ काय, व्ही इज ग्रेटर दॅन यू. सो व्ही इज ग्रेटर दॅन यू. त्याच लॉजिकनी निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे यूपेक्षा व्ही मोठा पाहिजे, बरोबर. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे इनिशियल वेलॉसिटीपेक्षा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे काय असणार आहे, यू इज ग्रेटर दॅन व्ही. इनिशियल वेलॉसिटी जास्त आहे, फायनल वेलॉसिटी कमी आहे. आणि झिरो म्हणजे ही टर्म झिरो पाहिजे, म्हणजे हे जे न्यूमरेटरच्या 2 टर्म आहेत त्या दोन्ही सेम पाहिजे, दॅट इज यू इज इक्वल टू व्ही. सिम्पल वर्ड्समध्ये पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे काय, ज्यावेळेस स्पीड वाढतोय. ओके, फायनल वेलॉसिटी इनिशियल वेलॉसिटीपेक्षा जास्त म्हणजेच काय, स्पीड वाढतोय. सो जर स्पीड इन्क्रीज होतो असेल सो दॅट इज केस ऑफ पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. स्पीड डिक्रीज होते, इनिशियल वेलॉसिटी जास्त होती, फायनल वेलॉसिटी कमी होती म्हणजेच काय, वेलॉसिटी कमी होते, राईट. वेलॉसिटी कमी होते म्हणजे काय, स्पीड जो आहे स्पीड डिक्रीज होते. आणि यामध्ये काय असणार आहे, स्पीड कॉन्स्टंट असणार आहे. तर असे होते 3 एक्झाम्पल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सेलरेशनचे. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन त्याचं एक्झाम्पल, जर आपण गाडीचं ॲक्सेलेटर फिरवलं गाडीचा स्पीड वाढतो, सो दॅट इज केस ऑफ पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. निगेटिव्ह म्हणजे जर आपण ब्रेक लावले तर स्पीड कमी होतो, दॅट इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आणि जर आपण कॉन्स्टंट स्पीडला चाललेलो आहे सो दॅट इज केस ऑफ झिरो ॲक्सेलरेशन. यामध्ये हा जो निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आहे याला जो मोठा डिसेलरेशन, हा एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन काय बोलतात, डिसेलरेशन. त्यानंतर आपण वळालेलो ग्राफ्सकडे. आपण 2 ग्राफ बघितले, डी टी ग्राफ आणि व्ही टी ग्राफ. डी टी म्हणजे डिस्टन्स टाईम ग्राफ आणि व्ही टी म्हणजे वेलॉसिटी टाईम ग्राफ. तर डिस्टन्स टाईम ग्राफ म्हणजे काय असतं, डिस्टन्स एका ॲक्सिसवर, टाईम एका ॲक्सिसवर. व्ही टी ग्राफ वेलॉसिटी टाईम ग्राफ म्हणजे वेलॉसिटी एका ॲक्सिसवर, टाईम एका ॲक्सिसवर. तर डिस्टन्स टाईम ग्राफ काय सांगतो, एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस मोशनमध्ये असतो त्याची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाईम, डिफरंट टाईम पॉईंटला किंवा डिफरंट टाईम इंटरवलला त्या ऑब्जेक्टची पोझिशन काय आहे किंवा त्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला ते डी टी ग्राफमधून कळतं. त्याच पद्धतीने वेलॉसिटी टाईम ग्राफमधून काय समजतं की ह्या पर्टिक्युलर टाईमला किती वेलॉसिटी त्या ऑब्जेक्टने कव्हर केली ते आपल्याला समजतं. तर डी टी ग्राफ आपण ड्रॉ केलेला युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशनसाठी, राईट. जर तुम्हाला आठवत असेल आपण काही केसेस घेतलेल्या आणि त्यासाठी आपण युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म मोशनसाठी डी टी ग्राफ ड्रॉ केलेला. युनिफॉर्म मोशन आहे म्हणजे काय, इक्वल डिस्टन्स इक्वल टाईम इंटरवलमध्ये कव्हर होणार आहे. त्यामुळे त्या केसमध्ये आपल्याला मिळते एक स्ट्रेट लाईन. ओके, इक्वल डिस्टन्स इक्वल टाईम इंटरवल, इक्वल डिस्टन्स इक्वल टाईम इंटरवल, त्यामुळे इथे आपल्याला मिळते स्ट्रेट लाईन. हे जर तुम्ही नॉन युनिफॉर्म मोशनचं कन्सिडर केले या केसमध्ये आपल्याला स्ट्रेट लाईन कधीच मिळत नाही. एक तर ती कर्व असेल किंवा झिगझॅग असेल आपल्याला माहिती नाही, बट इट्स नॉट ऑलवेज अ स्ट्रेट लाईन. ओके, त्यानंतर व्ही टी ग्राफ आपण बघितलेला. व्ही टी ग्राफ जो आहे, व्ही टी ग्राफ आपण बघितलेला युनिफॉर्म वेलॉसिटी आणि युनिफॉर्म ॲक्सेलरेशन अशा 2 केसेससाठी, आठवते. ओके, तर या केसमध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण युनिफॉर्म वेलॉसिटी कन्सिडर करतो, फॉर एक्झाम्पल वेलॉसिटी युनिफॉर्म आहे म्हणजे कॉन्स्टंट स्पीडने एक गाडी एका डायरेक्शनमध्ये मूव्ह होते.
लेट्स से 50 किलोमीटर/आवर. कॉन्स्टंट स्पीड आहे त्यामुळे टाईम हा असेल कोणताही टाईम पॉईंट असेल तरी त्याची वेलॉसिटी सेमच राहणार आहे त्यामुळे ज्यावेळेस आपण युनिफॉर्म वेलॉसिटीसाठी ग्राफ ड्रॉ करतो तर आपल्याला मिळते अशी एक हॉरिझॉन्टल लाईन. ओके, त्याच पद्धतीने युनिफॉर्म ॲक्सेलरेशनसाठी ज्यावेळेस आपण ग्राफ ड्रॉ करतो, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन युनिफॉर्म आहे म्हणजे काय, चेंज इन वेलॉसिटी ही इक्वल होणार आहे फॉर इक्वल टाईम इंटरवल. ओके, इक्वल चेंज इन वेलॉसिटी फॉर इक्वल टाईम इंटरवल. त्यामुळे या केसमध्ये आपल्याला मिळते स्ट्रेट लाईन. ओके, आता जर वेलॉसिटी वाढत असेल तर अशी मिळणार आहे, जर वेलॉसिटी डिक्रीज होत असेल त्या केसमध्ये आपल्याला पद्धतीची, जर वेलॉसिटी डिक्रीज होत असेल बट इट्स अ स्ट्रेट लाईन फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. क्लिअर आहे. त्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी बघितली, वेलॉसिटी टाईम ग्राफचं सिग्निफिकन्स. वेलॉसिटी टाईम ग्राफवरून आपल्याला वेलॉसिटी अगेन्स्ट टाईम ही तर इन्फॉर्मेशन मिळते, बट जर आपण वेलॉसिटी टाईम ग्राफ जर कन्सिडर केला आणि त्याच्यामध्ये 2 टाईम इंटरवल कन्सिडर केले, 2 पॉईंट कन्सिडर केले, तर तो जो एरिया असणार आहे हा एरिया आपल्याला देतो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट ऑब्जेक्ट इन दॅट टाईम इंटरवल. ओके, सो एरिया अंडर वेलॉसिटी टाईम ग्राफ आपल्याला काय देतो की एखाद्या ऑब्जेक्टने त्या टाईम इंटरवलमध्ये किती अंतर कव्हर केलेलं आहे, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, ती इन्फॉर्मेशन आपल्याला याच्या VT ग्राफवरून मिळते. तर ज्यावेळेस एखादा VT ग्राफ असतो तुमच्याकडे, लेट्स से हा एक VT ग्राफ दिलेला आहे किंवा या पद्धतीचे एक ग्राफ आहे, असा काही ग्राफ आहे लेट्स से VT ग्राफ. तर ह्या केसमध्ये जर तुम्हाला सांगितलं लेट्स से हा आहे 2 आणि हा आहे 4 सेकंड, तुम्हाला जर सांगितलं की या ऑब्जेक्टने 2 सेकंड टू 4 सेकंड या टाईम पिरियडमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, डिस्टन्स विचारलेला आहे आणि आपल्याला ग्राफ दिलेला आहे VT ग्राफ. तर ह्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं, 2 to 4 ना, मग हे 2 4 हे जॉईन करा, हा शेप बघा, या शेपचा एरिया फाइंड करा, कारण एरिया अंडर VT ग्राफ गिव्ज अस डिस्टन्स. आता हा एरिया कसा फाइंड करणार, मग चेक करा की तिथे कोणते शेप्स बसू शकता. तर इथे हा एक रेक्टँगल असणार, हा एक ट्रँगल असणार आहे, इथे तुम्हाला कॉर्डिनेट्स दिलेले असणार, त्यामुळे एरिया ऑफ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ ट्रँगल ती जी व्हॅल्यू असणार ती व्हॅल्यू असणार डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट ऑब्जेक्ट बिटवीन 2 सेकंड टू 4 सेकंड. हा असतो VT ग्राफचा सिग्निफिकन्स. ओके, समजलं. त्यानंतर आपण नेक्स्ट बघितलेले इक्वेशन ऑफ मोशन. 3 इम्पॉर्टंट आपण इक्वेशन बघितलेले. तर यामध्ये काय आपण काय कन्सिडर केलेलं, एक ऑब्जेक्ट आहे, त्याची इनिशियल वेलॉसिटी u आहे, त्यानंतर त्याच्यावरती युनिफॉर्म ॲक्सेलरेशन वर्क होतं एचं. ओके, इनिशियल वेलॉसिटी u आहे, त्यानंतर त्याच्यावरती युनिफॉर्म ॲक्सेलरेशन वर्क होतं ए ह्या व्हॅल्यूचं फॉर टाईम पिरियड t, आणि त्यानंतर त्याची जी वेलॉसिटी चेंज होते 2v, म्हणजे या इनिशियल वेलॉसिटी आहे फायनल वेलॉसिटी, आणि त्या ऑब्जेक्टने कव्हर केला आहे डिस्टन्स s. तर या केससाठी आपल्याकडे 3 इक्वेशन होते. फर्स्ट इक्वेशन आहे v = u + at. सेकंड इक्वेशन आहे s = ut + ½ at², आणि थर्ड इक्वेशन आहे v² = u² + 2as. पहिलं इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन वेलॉसिटी आणि टाईम याच्यामधलं रिलेशन देतं. सेकंड इक्वेशन डिस्टन्स आणि टाईम याच्यामधलं रिलेशन देतं आहे. ओके, आणि थर्ड इक्वेशन वेलॉसिटी आणि डिस्टन्स याच्यामधलं किंवा डिस्प्लेसमेंट याच्यामधलं रिलेशन देत आहे. ओके, हे इक्वेशन कसं आलं, सिम्पल, आपल्याला माहिती ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. याला फक्त आपण रिअरेंज करूया. सो v = u + at. हे फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. ओके, त्यानंतर s = ut + ½ at². हे इक्वेशन कसं आलं, सेकंड इक्वेशन ऑफ मोशनसाठी आपण फॉर्म्युला यूज केला, v = s/t अँड देअरफॉर s = vt. यामध्ये ऑब्जेक्टची वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही, युनिफॉर्म नाही, आधी u होती नंतर v होती, त्यामुळे इथे आपल्याला वेलॉसिटी म्हणून कन्सिडर करावं लागणार आहे ॲव्हरेज वेलॉसिटी. ओके, तर ॲव्हरेज वेलॉसिटी म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी प्लस फायनल वेलॉसिटी अपॉन 2, आपण ॲव्हरेज असंच फाईंड करतो, राईट. सो u + v/2 × t. आणि त्यानंतर vच्या ठिकाणी आपण हे जे फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळालं ते इक्वेशन आपण पुट करणार. सो u + at/2 × t अँड दॅट इज इक्वल टू u + ½ at², ut + ½ at². हे होतं सेकंड इक्वेशन. ओके, फर्स्ट इक्वेशन ॲक्सेलरेशनचं फॉर्म्युला, सेकंड इक्वेशन वेलॉसिटीचं फॉर्म्युला. थर्ड इक्वेशन जर तुम्ही बघितलं, थर्ड इक्वेशनमध्ये टीची टर्म कुठेच नाही आहे, आणि हे इक्वेशन आपल्याला रिसीव्ह करायचं आहे, हे इक्वेशन आपल्याला घ्यायचं आहे या फर्स्ट 2 इक्वेशनपासून. त्यामुळे इथे आपल्याला काय करायचं आहे, हे जे 2 इक्वेशन आहे या 2 इक्वेशनमधून आपल्याला टीची टर्म इलिमिनेट करायची. ती टर्म इलिमिनेट आपण कशी करत होतो, फर्स्ट इक्वेशनचा यूज करून आपण लिहू शकतो t = v - u/a. v - u/a इज t. ही टीची व्हॅल्यू तुम्ही ह्या इक्वेशनमध्ये पुट करा, जिथे कुठे टी आहे तिथे v - u/a करा, त्यानंतर टर्म्स कॅल्क्युलेशन करा, टर्म्स ॲडजस्ट करा, तुम्हाला हे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन मिळणार आहे. आता ह्या ज्या 3 हे जे फॉर्म्युला आपण बघितलं, डेरिवेशन मेथड बघितलं, दीज आर क्विक मेथड. आता ही अल्जेब्रिक मेथड आहे, ही तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, बट जस्ट हे फॉर्म्युले विदाऊट म्हणजे ग्राफिकल मेथडचा यूज न करता जर तुम्हाला कसे डिराईव्ह करायचे असतील तर त्या केसमध्ये तुम्ही
ही मेथड फॉलो करू शकता किंवा लक्षात ठेवू शकता. बट ज्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे त्यावेळेस तुम्हाला ग्राफिकल मेथडचाच यूज करावं लागणार आहे. आता यासाठी ग्राफिकल मेथड ज्यावेळेस आपण यूज करतो त्यासाठी आपल्याला कन्सिडर करायचा असतो VT ग्राफ. ओके, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे, VT ग्राफ आपण कन्सिडर करतो. यामध्ये आपण कन्सिडर करतो की आपण काय कन्सिडर केलेलं, ऑब्जेक्टची एक इनिशियल वेलॉसिटी होती, नंतर फायनल वेलॉसिटी झाली इन टाइम पिरियड ती. इनिशियल वेलॉसिटी म्हणजे ॲट टाइम 0 असताना लेट्स से इथे इनिशियल वेलॉसिटी आहे आणि त्यानंतर ती वेलॉसिटी चेंज झाली टू दिस वेलॉसिटी. सो लेट्स से दिस इज U, दिस इज V. ओके, आणि हा आहे टाइम पिरियड T. तर आपण ज्यावेळेस आपल्याला फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन डिराईव्ह करायचं होतं युझिंग ग्राफिकल मेथड, तिथे अगेन आपण सेम फॉर्म्युला यूज केलेला, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. ओके, त्यानंतर आपण काय केलेलं, इथे काही कन्स्ट्रक्शन केलेलं, एक लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल केली, एक लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल ड्रॉ केली आणि त्यानंतर आपण VU ग्राफचा यूज करून रिलेट केले आणि त्यानंतर आपल्याला इथे हे रिलेशन मिळालेलं आहे V इज इक्वल टू U प्लस 80. ओके, आता ते ग्राफचं यूज करून कसे रिलेट केले त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघू शकता. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन जो आपल्याला डिराईव्ह करायचा होता, तर सेकंड आणि थर्ड इक्वेशन ते डिराईव्ह करण्यासाठी आपण एकाच कन्सेप्टचा यूज केलेला आहे. एरिया अंडर VT ग्राफ गिव्ज अस डिस्टन्स ट्रॅव्हल. ओके, सेकंड होता आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल फाइंड करायचं होतं, राईट. तर डिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्स आहे, VT ग्राफ आहे, तो ऑब्व्हियसली तुम्हाला लगेच समजलं पाहिजे की एरिया अंडर VT ग्राफ गिव्ज अस डिस्टन्स, राईट. त्यामुळे इथे आपण एरिया अंडर VT ग्राफ कन्सिडर केलेला. हा जो ग्राफ आहे हा आपण ग्राफ कन्सिडर केला, तर इथे तुम्ही बघू शकता एक आहे रेक्टँगल, एक आहे ट्रँगल. तर ट्रँगल आणि रेक्टँगलचा आपण एरिया फाइंड आउट केला, तो एरिया आपण ॲड केल्यानंतर आपण हा जो फर्स्ट इक्वेशनचा सुद्धा तिथे रेफरन्स घेतला आणि त्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालं सेकंड S इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ओके, थर्ड इक्वेशनचे डेरिवेशनसाठी युझिंग ग्राफिकल मेथड अगेन आपण सेम कॉन्सेप्ट यूज केलेला आहे, एरिया अंडर VT ग्राफ गिव्ज अस डिस्टन्स. त्या केसमध्ये आपण फक्त काय केलं, इथे आपण ह्या केसमध्ये आपण ट्रँगल आणि रेक्टँगल अशा दोन इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी कन्सिडर केल्या आणि त्यानंतर त्याचा एरिया फाइंड केला. त्या केसमध्ये आपल्याला हा ट्रॅपेझियम म्हणून कन्सिडर करायचा आहे, तर आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियम फाइंड आउट करायचा आहे. ट्रॅपेझियम म्हणजे माहिती, ट्रॅपेझॉइड व ट्रॅपेझियम असा असतो, राईट, असा शेप असतो. याचा एरिया आपण कसं फाइंड करतो, लेट्स से ही हाईट आहे, ओके, किंवा दोन साईड पॅरलल साईडमधला डिफरन्स आहे, तर आपण काय करतो, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साईड, लेट्स से A आणि B, सम ऑफ पॅरलल साईड मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन दिस टू पॅरलल साईड किंवा हाईट. आपण ह्या फॉर्म्युलाचा हा फॉर्म्युला इथे यूज केला आहे टू फाइंड आउट डिस्टन्स आणि त्यानंतर टर्म्स आपण रिअरेंज केला, त्याच्यावर आपल्याला मिळालं आहे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. आठवते, अशा पद्धतीने आपण इक्वेशन ऑफ मोशन यामध्ये डिराईव्ह केलेले. त्यानंतर आपण बघितलेलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, UCM. सर्क्युलर मोशन म्हणजे एखादी मोशन किंवा एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस सर्कलच्या अलॉंग मूव्ह होत असेल त्याला आपण बोलतो सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे हा ऑब्जेक्ट जर कॉन्स्टंट स्पीडनी मूव्ह होत असेल अलॉंग सर्कल, देन दॅट इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, सो यामध्ये आपण बघितलं की ऑब्जेक्ट जो आहे तो एका कॉन्स्टंट स्पीडनी सर्कलच्या अलॉंग मूव्ह होतोय, दिस इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यामुळे स्पीड कॉन्स्टंट आहे, स्पीडची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करू शकतो, सर्कल आहे म्हणजेच यानी स्पीड म्हणजे काय असतो, डिस्टन्स अपॉन टाईम. सर्कल आहे, इथे डिस्टन्स किती असणार आहे, डिस्टन्स म्हणजे याची सर्कम्फरन्स असणार आहे. त्यामुळे जर आपण रेडियस R कन्सिडर केली, जो सर्क्युलर पाथ आहे त्याची रेडियस आपण R कन्सिडर केली, तर याचा स्पीड असणार आहे डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे 2πr अपॉन T. हा एक फॉर्म्युला आपण बघितला होता फॉर कॉन्स्टंट स्पीड. बट आता यामध्ये आपण अजून एक गोष्ट बघितलेली, व्हॉट अबाउट वेलॉसिटी. वेलॉसिटीचं काय, तर वेलॉसिटी म्हणजे काय असते, स्पीड विथ डायरेक्शन. ओके, स्पीड तर कॉन्स्टंट आहे, आता आपल्याला डायरेक्शनचा विचार करायचा आहे. जर यामध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे केस समजण्यासाठी जर तुम्ही घड्याळाचं एक्झाम्पल घेतलं, घड्याळाचा जो सेकंड हँड असतो किंवा काय बोलतो सेकंडचा जो काटा असतो, तर तो जर तुम्ही बघितला तर कंटिन्युअसली असा मूव्ह होत असतो. याचा अर्थ काय, जरी तो कॉन्स्टंट स्पीडनी मूव्ह होत आहे बट इट्स डायरेक्शन इज चेंजिंग, डायरेक्शन चेंज होते. आणि आपण ज्यावेळेस इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी हा टॉपिक बघितला, तिथे आपण बघितलेला की सपोज स्पीड कॉन्स्टंट आहे बट डायरेक्शन चेंज होते, त्यामुळे वेलॉसिटी चेंज होणार आहे. याचा अर्थ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी इज नॉट कॉन्स्टंट. ओके, वेलॉसिटी ही कॉन्स्टंट नसते. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही आहे म्हणजे काय, वेलॉसिटी चेंज होते. चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे काय, ॲक्सेलरेशन. त्यामुळे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सेलरेशन असणार आहे. अंडरस्टूड, ॲक्सेलरेशन इथे असणार आहे. त्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट टर्म बघितलेली की हा जो ऑब्जेक्ट सपोज इथे एक सर्क्युलर पाथ आहे, त्याच्या अलॉंग एक ऑब्जेक्ट युनिफॉर्म स्पीडनी मूव्ह होतं, म्हणजे तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे, तर त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन काय असते, तर आपण बघितलं की हा जो सर्क्युलर पाथ असणार आहे त्याची जर आपण ही अशी रेडियस कन्सिडर केली तर त्याची जी डायरेक्शन असते ही डायरेक्शन नेहमी टँजेन्शियल असते. टँजेंट म्हणजे काय,
एखादा सर्कल असतो, सर्कलची टँजंट म्हणजे काय, अशी एखादी लाईन की जी एका पॉईंटमधून पास होते आणि सर्कलची जी रेडियस असते त्याला परपेंडिक्युलर असते, दॅट इज टँजंट, राईट. तर यामध्ये जो ऑब्जेक्ट असतो त्याची जी डायरेक्शन असते, मुव्हिंग ऑब्जेक्ट जो असतो त्याची डायरेक्शन नेहमी टँजेन्शियल असते ऑर परपेंडिक्युलर टू रेडियस असते. ओके. त्यानंतर आपण बघितलेलं लॉज ऑफ मोशन. 3 लॉज ऑफ मोशन आपल्याला बघायचे होते. फर्स्ट लॉ ऑफ मोशन, त्याला अजून काय बोलतं, लॉ ऑफ इनर्शिया, कारण तो बेस्ड आहे इनर्शिया टर्मवरती. तर त्यासाठी आधी आपण फर्स्ट लॉ ऑफ मोशन शिकण्यासाठी आधी आपण इनर्शिया, बॅलन्स अनबॅलन्स फोर्स अशा टर्म डिस्कस केलेल्या. बॅलन्स अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय, ज्यावेळेस दोन्ही साईडचे जे फोर्सेस आहे इक्वल असतात. ओके. लेट्स से 10 न्यूटन आणि 10 न्यूटन हे झाले बॅलन्स फोर्सेस, एकमेकांना बॅलन्स करताय. या केसमध्ये देअर इज नो मोशन, ऑब्जेक्ट आहे तसेच राहणार आहे. ओके. त्यानंतर ज्यावेळेस एक साईडचा फोर्स लेट्स से 20 न्यूटन झाला, एक साईडचा फोर्स 10 न्यूटनच आहे, यामध्ये हे जे फोर्सेस आहे दीज आर अनबॅलन्स फोर्सेस, कारण बॅलन्स नाही आहे, दीज आर अनबॅलन्स फोर्सेस. ज्यावेळेस फोर्सेस अनबॅलन्स असतात तेव्हा त्या ऑब्जेक्टमध्ये काहीतरी मोशन किंवा चेंज इन मोशन होणार आहे, रेस्ट टू मोशनमध्ये जाणार आहे, किंवा ऑलरेडी मोशनमध्ये असेल तर त्याचा स्पीड चेंज होईल किंवा त्याची डायरेक्शन चेंज होईल किंवा स्पीड अँड डायरेक्शन दोन्ही चेंज होणार आहे. त्यानंतर आपण बघितलं इनर्शिया. काय इनर्शिया म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या पोझिशनमध्ये चेंज होण्यासाठी जो काही रेजिस्टन्स दाखवते त्या रेजिस्टन्सला बोलता इनर्शिया. इनर्शिया समजण्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल आपण डिस्कस केलेलं. एक ग्लास घेतला, त्या ग्लासमध्ये सँड भरली, इथे एक कार्डबोर्ड ठेवलेला आहे, एक पुठ्ठा ठेवलेला आहे, त्याच्यावरती एक कॉईन आहे. ओके. ज्यावेळेस आपण या पुठ्ठ्याला टिचकी मारतो त्यावेळेस हा पुठ्ठा तर पुढे मूव्ह होणार आहे, पण त्या केसमध्ये हा जो कॉईन आहे हा कॉईन पुठ्ठ्यासोबत पुढे मूव्ह होत नाही. हा कॉईन बिकॉज ऑफ इनर्शिया आपली जी रेस्ट कंडिशन आहे किंवा रेस्ट स्टेट आहे ती मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे हा जो कॉईन आहे हा कॉईन सरळ खाली येतो. सो दिस इज बिकॉज ऑफ इनर्शिया. त्यामुळे फर्स्ट लॉ ऑफ मोशन जो आहे याला अजून बोलता लॉ ऑफ इनर्शिया. आता ह्या फर्स्ट लॉ ऑफ मोशनची स्टेटमेंट काय होती, अँड ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट or in a state of uniform motion along a straight line unless it is acted upon by an external force. याचा अर्थ काय, एखादा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असेल तो रेस्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, किंवा जर तो मोशनमध्ये असेल तर तो मोशनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. हे कधीपर्यंत पॉसिबल आहे, जोपर्यंत एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स त्याच्यावर वर्क होत नाही, जोपर्यंत बाहेरून कोणीतरी त्याला फोर्स करत नाही किंवा एखादा अनबॅलन्स फोर्स त्याच्यावर ॲक्ट होत नाही, तोपर्यंत तो आहे ती कंडिशन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं कशामुळे होतं, दिस इज बिकॉज ऑफ इनर्शिया. त्यानंतर सेकंड आपण बघितलेला, नेक्स्ट बघितलं आपण लॉ ऑफ सेकंड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ ऑफ मोशन बघण्याआधी आपण एक टर्म बघितलेला, मोमेंटम. मोमेंटम म्हणजे आपण बघितलेलं एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ मोशन आहे त्याला आपण बोलतो मोमेंटम. अमाऊंट ऑफ मोशन इनसाइड अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज मोमेंटम. तर आपण बघितलेलं की ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट स्ट्राईक होते, एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर स्ट्राईक होतो, त्या केसमध्ये हा जो स्ट्रायकिंग इफेक्ट असतो तो डिपेंड करतो दोन क्वांटिटीजवर. एक असतं मास, एक असतं वेलॉसिटी. आणि हा जो मास आणि वेलॉसिटी यांना कंबाईन करण्याची टर्म आहे त्याला बोलतं मोमेंटम. तर मोमेंटम आपण पी या लेटरने दाखवतो, अँड इट इज प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. सो पी इज इक्वल टू एम इन टू व्ही. मास जर आपण के जीमध्ये कन्सिडर करतो, वेलॉसिटी मीटर पर सेकंडमध्ये कन्सिडर करतोय, तर मोमेंटमचं युनिट असणार आहे के जी मीटर पर सेकंड. वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे, मोमेंटम ही सुद्धा असणार आहे वेक्टर क्वांटिटी. तर हा जो लॉ ऑफ मोमेंटम होता, सेकंड लॉ ऑफ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन होता, त्याची स्टेटमेंट काय होती, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. ओके, इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. आणि हा चेंज ऑफ मोमेंटम कोणत्या डायरेक्शनमध्ये होतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स, अँड दिस चेंज ऑफ मोमेंटम अकर्स इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स आहे त्या डायरेक्शनमध्ये हा चेंज ऑफ मोमेंटम होणार असतो. आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम रेट आहे म्हणजे इथे असणार आहे टी. चेंज ऑफ मोमेंटम असतो मास इंटू वेलॉसिटी. चेंज आहे म्हणजे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. जर आपण वेलॉसिटी यू आणि व्ही कन्सिडर केला, इनिशियल वेलॉसिटी यू, फायनल वेलॉसिटी व्ही, तर फायनल मोमेंटम काय असणार आहे एम इंटू व्ही, आणि इनिशियल मोमेंटम असणार आहे एम इंटू यू. ओके, सो दिस इज प्रोपोर्शनल टू एफ. तर यामध्ये जर तुम्ही एम कॉमन घेतला तर इनसाइड ब्रॅकेट व्ही मायनस यू अपॉन टी असणार आहे, इज प्रोपोर्शनल टू एफ. ही टर्म काय, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम म्हणजे ॲक्सेलरेशन, त्यामुळे एम ए इज प्रोपोर्शनल टू एफ किंवा एफ इज प्रोपोर्शनल टू एम ए असं आपण लिहू शकतो. ज्यावेळेस आपण हा प्रोपोर्शनॅलिटी साईन काढतो त्यावेळेस एक कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आपल्याला इंट्रोड्यूस करावं लागतं. बट या केसमध्ये हा जो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे के, त्याची व्हॅल्यू आहे 1, त्यामुळे आपल्याला मिळतं एफ इक्वल टू एम ए हे रिलेशन. तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे तो बऱ्याचदा एफ इक्वल टू एम ए
म्हणून सुद्धा ओळखला जातो. फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. एखादा ऑब्जेक्ट आहे, ओके, तर त्या ऑब्जेक्टवरती तुम्ही जेवढा जास्त फोर्स अप्लाय करा तेवढा जास्त तो ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट होणार आहे. जेवढा फोर्स कमी तेवढा कमी तो ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट होणार आहे. हा होता सेकंड लॉ ऑफ मोशन. थर्ड लॉ ऑफ मोशन अगदी सिम्पल आहे. थर्ड लॉ ऑफ मोशन काय सांगतो? प्रत्येक ॲक्शनला एक रिॲक्शन असते. म्हणजे काय, देर आर टू फोर्सेस जे असतात, फोर्सेस कधीच एकटे ॲक्ट होत नाही. फोर्सेस ऑलवेज ॲक्ट इन पेअर. तर ही पेअर असते, याला बोलतात ॲक्शन अँड रिॲक्शन पेअर. ओके, ज्यावेळेस मी वॉलवरती असा फोर्स लावते, सो दिस इज ॲक्शन. सेम टाइम ही जी वॉल आहे, ही वॉलसुद्धा माझ्या हातावरती फोर्स अप्लाय करणार, दॅट इज रिॲक्शन फोर्स. सो ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस हे नेहमी एकाच वेळेस ॲक्ट होतात, सायमल्टेनियसली ॲक्ट होतात. हे दोन्ही जे फोर्सेस आहे, हे दोन्ही फोर्सेस पेअरमध्ये ॲक्ट होतात. म्हणजे असं कधीच नाही की फक्त ॲक्शन फोर्स ॲक्ट होते, रिॲक्शन फोर्स ॲक्ट होत नाही, किंवा रिॲक्शन फोर्स ॲक्ट होते, ॲक्शन फोर्स ॲक्ट होते, असं कधीच होत नाही. आणि हे ॲक्शन रिॲक्शन फोर्सेस याचं मॅग्निट्यूड इक्वल असतं आणि डायरेक्शन ऑपोजिट असतं. ओके, इक्वल मॅग्निट्यूड अँड ऑपोजिट डायरेक्शन. त्यामुळे थर्ड लॉ ऑफ मोशन काय आहे की फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन अँड दिस टू ॲक्ट सायमल्टेनियस. हे दोन्ही एकाच वेळेस ॲक्ट होतात. तर थर्ड लॉ ऑफ मोशनचे आपण एक्झाम्पल्स बरेचसे बघितलेले. एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल आपण रॉकेटचं घेतलं होतं. रॉकेट कसं वर्क होतं तर त्यामध्ये आपण बघितलं, रॉकेटमध्ये असणारा फ्युएल बर्न होता, त्याच्यातून जो गॅस बाहेर पडतो, हा गॅस बाहेर पडताना आपण याला ॲक्शन फोर्स म्हणून कन्सिडर करू शकतो. हा जो गॅस आहे, गॅस जो आहे, हा गॅस बाहेर पडतो, तो इक्वल आणि ऑपोजिट मॅग्निट्यूडचा फोर्स रॉकेटवरती ह्या डायरेक्शनमध्ये अप्लाय करतो. त्यामुळे रॉकेट जे आहे ते पुढे मूव्ह होत असतं. तर थर्ड लॉ ऑफ मोशनचे बरेचसे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. ओके, इम्पॉर्टंट काय की ॲक्शन रिॲक्शन पेअर एकाच वेळेस ॲक्ट होणार आहे, सायमल्टेनियसली ॲक्ट होणार आहे. आणि फक्त ॲक्शन किंवा फक्त रिॲक्शन फोर्स जो आहे, फोर्स अवेलेबल नसणार आहे. ओके, त्यासाठी एक सिम्पल एक्झाम्पल सांगितलेलं की आपण बोलतो एका हाताने टाळी वाजत नाही, तर आपल्याला दोन्ही हातांची गरज आहे, ॲक्शनची पण गरज आहे, रिॲक्शनची पण गरज आहे. सो दिस इज अबाउट थर्ड लॉ ऑफ मोशन. आता हे जे 3 लॉ ऑफ मोशन होते, तर आपण ते जस्ट एक फुटबॉलचे एक्झाम्पल घेऊन आपण हे तिन्ही लॉ रिलेट करू शकतो. फर्स्ट काय होता? फर्स्ट इज लॉ ऑफ इनर्शिया. फर्स्ट लॉ ऑफ मोशनला आपण बोलतो लॉ ऑफ इनर्शिया. सेकंड लॉ ऑफ मोशनला आपण F = ma म्हणून डिस्क्राईब करू शकतो. आणि थर्ड लॉला आपण ॲक्शन रिॲक्शन पेअर म्हणून डिस्क्राईब करू शकतो. ओके, फर्स्ट लॉ ऑफ मोशन फुटबॉलच्या केसमध्ये कसं अप्लाय होतं? जोपर्यंत एखाद्या फुटबॉलला आपण काही करत नाही, फुटबॉल आहे त्या स्टेटमध्ये राहतो. ज्यावेळेस आपण फुटबॉलला किक मारू, म्हणजे आपण एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ज्यावेळेस फुटबॉलवर अप्लाय करू, त्या केसमध्येच तो फुटबॉल मूव्ह होणार आहे. ओके, सो दिस इज लॉ ऑफ इनर्शिया. अँड ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अनलेस अँड अंटिल इट इज ॲक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल फोर्स. या केसमध्ये फुटबॉल होता रेस्ट कंडिशनमध्ये. अनबॅलन्स फोर्स म्हणजे आपण जे किक मारलेले आहे त्याच्यामुळे जो फोर्स अप्लाय झाला दॅट इज अनबॅलन्स फोर्स. जसं आपण किक मारला त्याच केसमध्ये तो फुटबॉल जो आहे तो मूव्ह होणार आहे किंवा त्याची कंडिशन चेंज करणार आहे. ओके, सेकंड, आता हेच फुटबॉलचं एक्झाम्पल पुढे आपण कंटिन्यू करू शकतो. आपण जेवढी जोरात किक मारणार तेवढं जास्त फुटबॉल ॲक्सेलरेट होणार आहे. मोर इज द फोर्स, मोर इज द ॲक्सेलरेशन. ओके, थर्ड ॲक्शन रिॲक्शन पेअर. ज्यावेळेस आपण फुटबॉलला किक मारतोय, फुटबॉल पुढे जातोय, सायमल्टेनियसली त्याच वेळेस काय होतं, फुटबॉलला किक मारतो, दिस इज ॲक्शन फोर्स. ॲक्शन फोर्ससाठी रिॲक्शन फोर्स अवेलेबल असणार, प्रेझेंट असणार. तो रिॲक्शन फोर्स जो आहे तो पायाने आपण लेगने फुटबॉलला किक मारतोय, त्याच्यामुळे फुटबॉलवरती ॲक्शन फोर्स अप्लाय होतं. फुटबॉल आपल्या पायाला किंवा आपल्या लेगला सुद्धा एक रिॲक्शन फोर्स अप्लाय करणार आहे आणि त्यामुळे आपल्याला तो फोर्स फील होतो आणि आपला जो आपला पाय थोडासा मागे जातो. ओके, सो दिस इज ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स. तर अशा पद्धतीने तुम्ही जस्ट फुटबॉलची केस घेऊन तुम्ही हे तिन्ही लॉ त्यामध्ये दाखवू शकता. त्यानंतर एक लास्ट टॉपिक आपला राहिलेला आहे, दॅट इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे मोमेंटम कॉन्झर्व राहते. मोमेंटम कॉन्झर्व राहते म्हणजे काय? सपोज 2 ऑब्जेक्ट आहे, हे 2 ऑब्जेक्ट कोलाइड होत आहे एकमेकांवरती किंवा इंटरॅक्ट होत आहे. ओके, या केसमध्ये सपोज पहिल्या ऑब्जेक्टचा मोमेंट आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम कन्सिडर करतो, त्यामुळे आपल्याला मोमेंटम कन्सिडर करायचा आहे. पहिला जो ऑब्जेक्ट आहे त्याचा मास आहे m1, दुसऱ्या ऑब्जेक्टचा मास आहे m2. इनिशियल वेलोसिटी याची होती u1, याची इनिशियल वेलोसिटी होती u2. ओके, त्यानंतर हे जे 2 ऑब्जेक्ट आहे ते एकमेकांवरती आदळत आहे, कोलाइड होत आहे. कोलाइड झाली त्यानंतर काय होणार, त्याची वेलोसिटी चेंज होणार आहे. सो लेट्स से याची वेलोसिटी चेंज होते v1ला, याची वेलोसिटी चेंज होते v2ला. आता मोमेंटम वेलोसिटी चेंज झाली म्हणजे मोमेंटम सुद्धा चेंज होणार आहे. त्यामुळे पहिल्या बॉलचं मास तर सेमच राहणार, राईट. त्यामुळे पहिल्या बॉलचं मोमेंटम आफ्टर कोलिजन किंवा आफ्टर ज्यावेळेस या दोन्ही गोष्टी एकमेकांशी इंटरॅक्ट करतात त्याच्यानंतरचं याचं मोमेंट आहे m1 v1. त्याच पद्धतीने सेकंडचं आहे मोमेंटम m2 v2. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतो की हा जो इनिशियल मोमेंटम होता म्हणजे 2 ऑब्जेक्ट कोलाइड होण्याचा किंवा इंटरॅक्ट होण्याच्या आधीचा जो
कंबाईंड मोमेंटम होता, टोटल मोमेंटम होता, हा टोटल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम, म्हणजे कोलिजन नंतर जो काही मोमेंटम असणार आहे त्याची ॲडिशन. सो थोडक्यात काय, मोमेंटम इथे कॉन्झर्व झाला, कंबाईंड इफेक्ट जो आहे तो कॉन्झर्व झालेला आहे, म्हणजे याचा टोटल मोमेंटम कोलिजनच्या आधीचं आणि कोलिजन नंतरचा टोटल मोमेंटम सेम राहिलेला आहे. वेलॉसिटी चेंज होत आहे दोघांच्या, बट टोटल जी व्हॅल्यू होती आधी ती सेम राहिलेली आहे. सो लेट्स से मोमेंटम आधी 100 होता, तर कोलिजन नंतर सुद्धा मोमेंटम 100च राहणार आहे. दिस इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, म्हणजे मोमेंटम इथे कॉन्झर्व झालेला आहे. आणि हा जो लॉ ऑफ मोमेंटम आहे हा फक्त 2 ऑब्जेक्ट साठीच लिमिटेड नाही, तो ऑब्जेक्ट जास्त जरी असले तरी सुद्धा हा लॉ ॲप्लिकेबल असणार आहे. म्हणजे इथे 2पेक्षा जास्त जरी ऑब्जेक्ट असतील कोलाइड होणार किंवा इंटरॅक्ट होणार तरी सुद्धा हा लॉ ॲप्लिकेबल असणार आहे. ओके, सो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतो, वेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन 2 इंटरॅक्टिंग बॉडीज, ज्या 2 बॉडी इंटरॅक्ट होतात त्याच्यावर एखादा एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही, इन दॅट केस टोटल मोमेंटम इज कॉन्झर्व, दॅट इज मोमेंटम डज नॉट चेंज. टोटल जे मोमेंटम असतं ते कॉन्झर्व राहतं, मोमेंटम चेंज होत नाही. त्यामुळे इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. 2 ऑब्जेक्ट असेल तर आपण असं लिहू शकतो, m1u1 प्लस m2u2 इज इक्वल टू m1v1 प्लस m2v2. या रिलेशनचा यूज करून बऱ्याचदा आपल्याला एखादी वेलॉसिटी, म्हणजे 2 ऑब्जेक्ट आहे त्याची आपल्याला इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे, त्यानंतर त्यामधल्या एका ऑब्जेक्टची आपल्याला फायनल वेलॉसिटी जर माहीत नसेल तर ती आपण या फॉर्म्युलाचा यूज करून फाइंड आउट करू शकतो, किंवा इथे असणारे जे काही टर्म्स आहे त्यामध्ये कोणत्या एकाची व्हॅल्यू आपण या रिलेशनचा यूज करून फाइंड आउट करू शकतो. अशा पद्धतीने लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर आपला संपलेला आहे. व्हिडिओ नीट केअरफुली बघा. जर तुम्हाला असं वाटत असेल की खरोखर या व्हिडिओजमधनं तुम्हाला काही समजते, तुमच्या नॉलेजमध्ये वाढ होते, तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.